लक्षात द्या इकडे परत महत्वाचा मुद्दा त्यात राहून जाईल. काही झालं तरी 2 प्रश्न स्वतःला विचारा. का आणि कशा करता अभ्यास होईल. तुला काय बोलायचंय बेटा? लाल ड्रेस. हा तूच तू खाली बघितलं लाल ड्रेस. बोलायचं नाही ना काही? जे काय बोलायचं इकडे येऊन बोलायचं, तिकडून नाही. लक्षात ठेवून द्या, मला कळतं तुमच्यापैकी प्रत्येक मुलगा मुलगी काय बोलतं ना इकडे कळतं. बरोबर की नाही? मला कळलं की नाही? ह्याचं कारण असं ना डिश अँटेना घेऊन फिरतोय. सगळं इकडे येतं. इकडे जे काय आहे ना ते इकडे आहे. आतमध्ये LMB आहे म्हणून डायरेक्ट दिसतं. 100% लक्षात ठेव. 100% लक्षात ठेव पिल्लू की काही झालं तरी मला कळणार. परंतु त्याकरता तुम्हाला जर मोठं व्हायचं असेल तर का आणि कशा करता हा प्रश्न विचारा. जेव्हा शिक्षक इकडे शिकवतील, जेव्हा शिक्षक इकडे बोलत असतील, जेव्हा तुम्हाला शिकवलं जाईल, क्लासमध्ये जाल, अभ्यास कराल, कोणतीही गोष्ट प्रत्येक वेळेला कराल, आईने सांगितलेली प्रत्येक गोष्ट कराल, वडिलांनी सांगितलेली प्रत्येक गोष्ट कराल, ती का आणि कशा करता ही माहिती असू दे, आपोआप रिझल्ट मिळायला लागतो. मी मगापासून इकडे नव्हतो, मी बाहेर गेलो. का गेलो? तर मला 2-3 फोन येणार होते. जर काम इकडे नसेल तर मी बाहेर जाऊन फोन करतो, पण का आणि कशा करता माहिती असेल ना तर त्यावेळेला मी तेवढाच उत्साहाने येतो. तुमचं मगासपासून का आणि कशा करता जे नव्हतं ना त्याच्यामुळे तुम्ही एकमेकांची गप्पा मारत होतात. बरोबर ना? हिच्याशी बोल, तिच्याशी बोल, त्याच्याशी बोल, याच्याशी बोल. काही मुलं उठून पण निघून गेली. एक मुलगी उठली आणि 7 मुलं उठली. यांच्या लक्षातही आलीत की नाही मला माहिती नाही. 7 मुलं उठून गेली नंतर म्हणजे 8 मुलं टोटल गेली. का? तर ते का आणि कशा करता आलंय फक्त इकडे काय मला कळत नाहीये, काय वाटत नाहीये. अर्धा तास तसाच जाणार. त्यानंतर का आणि कशा करता निश्चित असेल ना तर तुम्हाला मी सांगतो की पुढचे ह्याचे 2 तास आणि नंतर माझा 1 ते 1.5 तास 100% सांगतो 100% तुमचा स्पीड, अभ्यासाचा स्पीड 30 ते 40 होईल. जवळजवळ 10 पट वाढेल. मेमरी जबरदस्त स्ट्रॉंग आणि शार्प होईल ह्याची मी गॅरंटी देतो. परत मी भेटतोय ह्यांच्या लेक्चर नंतर. परत भेटणार ना मला? थांबणार आहात का? 100%. आई वडील काय बोलले ना तर टकलूला फोन करून सांगा. जाताना मात्र मी तुम्हाला फोन नंबर देऊन जाणार आहे. बिनधास्त बोला. 100% हमी देतो. तिघांचा ऐका. नंतर परत येतो भेटीला. धमाल करूया. मजा करण्याशिवाय दुसरं मला काही जमत नाही. ज्याला लोक अभ्यास म्हणतात. अभ्यास म्हणजे धमाल. म्हणूनच करतो आपण कमाल. धन्यवाद.